हाय फ्रेंड्स, इट इज रिअल टॉक्स या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत आपल्या प्रिव्हियस लेक्चरच्या पुढचं युनिट नंबर 4 मेंटेनन्स अँड रिपेअर्स मेथड्स फॉर मॅशनरी, लेक्चर नंबर 3, सब्जेक्ट कोड 22/602, सेम 6, सिव्हिल इंजिनिअरिंग, सिव्हिल अँड रूरल इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी. फ्रेंड्स, आपले लेक्चर आवडत असतील तर आपल्या मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर हे लेक्चर जास्तीत जास्त शेअर करा आणि खूप चांगल्या पद्धतीने नॉलेज घ्यायचं ट्राय करा. नॉलेज घेऊन जर तुम्ही पेपरला गेलात तर खूप बेस्टरित्या तुम्ही पेपर लिहू शकता. ह्या कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या तर जिथं जॉबला जाल, स्वतःच्या साईट्स कराल, त्यावेळी ह्या बारीक सारीक गोष्टी खूप चांगल्या रीतीने तुम्हाला लक्षात येतील. आपल्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळं इंटेंटफुली लेक्चर करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता आपण आज ताब्यात बघत आलेला सगळ्यात मोठा सोपा विषय काय आहे? तो सोपा विषय तर रिपेअर मेथड फॉर पॅच फिलिंग रिप्लेसमेंट. तर म्हणजे काय, आपण पॅच फिलिंग हा परवा दिवशी बघितला. तर पॅच फिलिंग म्हणजे काय झालं इन शॉर्ट, तर अशी जी भिंत असते त्याच्यावरती काय असतं? प्लास्टर असतं. भिंतीवरती काय असतं? प्लास्टर असतं. प्लास्टर किती इंचाचं असतं? साधारण 12 mm चं असतं. 12 mm म्हणजेच किती? हाफ इंचेस झाले. हाफ इंच प्लास्टर असतं. तर हे प्लास्टर काय करतं? तर ही जी आपली भिंत आहे, ह्या भिंतीचं बाहेरच्या एक्सटर्नल जे काही वेदर आहे त्याच्यापासून संरक्षण करतं. कारण की विटांची तेवढी स्ट्रेंथ नसते. विटा कशापासून बनले असते? मातीपासून बनलेले असते. आणि पॅच स्पिलिंग होतं म्हणजे काय होतं? आपण लास्ट टाइम बघितलं होतं की त्या पॅचच्या आतमध्ये पाणी जातं, धूळ जाते. मग त्यामुळे काय होतं? त्याला क्रॅक्स पडतात आणि त्यामुळं काय व्हायला लागतं? तर जास्तीत जास्त पाण्याचा आतमध्ये संचय होऊन ते खराब व्हायला लागतं. मग ह्या पॅच फिलिंग होऊ नये म्हणून सगळ्यात सोपी मेथड काय आहे? तर सगळ्यात सोपी मेथड आहे की ते प्लास्टर बदलणे. स्पॅलिंग मीन्स क्रॅकिंग बिलो द सरफेसच्या खाली. स्पॅलिंग इन ब्रिक इज मेनली ड्यू टू मॉइश्चर कंटेंट. आता आपण एक्सप्लेन केलं मॉइश्चर कंटेंट. जसं पाणी फुगतं, पाणी आत जाईल तसं काय होतं? हा प्लास्टिकचा हा जो सरफेस असतो प्लास्टिकचा, तो फुगत जातो, असा बेंड येतो त्याला, आणि तिथं काय होतं? तर ती उघडी पडते. इंट्रुजन अँड फ्रीजिंग, डिफ्रॉस्टेशन ऑफ वॉटर इन बिटवीन प्लास्टर अँड स्टोन ब्रिक. आता हा काही इथं फेनॉमेनन नाही का? कारण की आपल्या इथं काही बर्फ पडत नाही किंवा काय नाही. पण फोर्स ऍक्शन काय असते की दगडामध्ये पण ही ऍक्शन असते. काय असते या ऍक्शन मध्ये? तर जिथं बर्फ वगैरे पडतो, तिथं बर्फ पडल्यामुळे ते कॉन्क्रीट गार होतं, त्यानंतर ऊन पडल्यावर ते गरम होतं. ह्यामुळे काय होतं? तर गरम गार. मग फ्रीजिंग मध्ये काय होतं? तर बर्फ तयार होतो, आईस. आणि तो आईस तयार झाला की तो परत वितळताना काय होतं? बारीक होतो. पण आईस जो असतो तो असा व्हॉल्यूम असतो आईसला स्वतःच एक. आईस काय असतो? सॉलिड असतो. त्यामुळे तो एक प्रकारे जागा लागतो, आणि जेव्हा ते पाणी जातं तेव्हा थंड होतं, तेव्हा ती परत आकृष्ट होती क्रॅक. ह्यामुळं काय होतं की ही जी क्रॅक आहे ही मोठी लहान होत राहते. वॉटर कॅन पर्क्युलेट टू बिग फ्रॉम अबव ओव्हर सेटल मोर्टर वेंट्स. म्हणजेच काय की कधी कधी भिंतीच्या आतमध्ये पाणी झिरपतं आणि त्यातून सुद्धा हे सगळं होऊ शकतं. थर्ड रिझन काय आहे ह्याच्यामध्ये? पॉइंटर घेतो मी. थर्ड रिझन काय आहे? हाय टू डेन्स मोर्टर इन द सिमेंट कंटेंट. म्हणजेच काय की जास्त डेन्स मोर्टर किंवा जाड लेअर देऊ नये कधी. का? कारण की ते बसत नाही. अर्धा इंच 2 प्लास्टर करतो आपण, साधारण 1 इंचाचं प्लास्टर असतं, त्याच्यावरती कुठलंही प्लास्टर देऊ नये. जर दिलं तर काय होतं? ते प्लास्टर पडायची शक्यता असते. आणि दुसरा एक आहे याचा फेनॉमेनन की काय होतं? आपण जी अशी ही भिंत लावलेली असते, ही ब्रिक आहे, इथं दुसरी ब्रिक आहे, त्याच्यामध्ये आपण काय करतो? तर मोर्टर भरतो. ही मोर्टर काय होते? जर जास्त जाड असेल तर ह्याला क्रॅक पडून जाते. का? कारण की इकडच्या विटेवर वेगळी हे होते ते ऍक्ट, आणि इकडच्या विटेबरोबर वेगळी ऍक्ट करते. त्यामुळे काय होतं की हा जो गॅप आहे, ह्या गॅपमध्ये ती खराब होऊन जाते. हा गॅप ते भरता येत नाही, किंवा जो कॉन्क्रीट आहे ते खूप जास्त होतं, त्यामुळे एक्सेस कॉन्क्रीट कधीच भरायचं नसतं जॉईंट्स मध्ये. आणि हा सगळ्यात तुम्हाला यामध्ये टेक्निकली लिहायचा पॉईंट आहे. मेजर कंट्रीब्युशन फॅक्टर टू डॅमेज इन सिटीज, लो लेवल आयसोनायट्रेट इमिशन फ्रॉम डिझेल व्हेकल्स.
याचा स्क्रीनशॉट तुम्ही वाटल्यास करून ठेवा या स्लाइडचा, या व्हिडिओचा. काय लिहिलंय इथं की जिथं आयसोनायट्रेट हा डिझेल व्हेकल्स पासून तयार होणारा जो वायू आहे, ह्यामुळं सिटीमध्ये ज्या आपल्या इमारती आहेत त्याच्या सिमेंटला धोका निर्माण होतो. त्यात ओरेट्स नायट्रिक ऍसिड म्हणजेच काय, ह्याच्यातून नायट्रिकचे ऍसिड तयार होतात अँड अट्रॅक्ट मॅशनरी वर्क्स ॲज प्रिव्हेंटिव्ह. म्हणजेच काय होतं की परत एकदा बघू आपण, लोअर लेवल आयसोनायट्रेट मुळे म्हणजे कशाच्या, तर डिझेल व्हेकल्स मुळे तयार होतात, त्याच्यामुळं नायट्रिक ऍसिड तयार होतं. हे नायट्रिक ऍसिड काय होतं तर मॅशनरी वर्कला हवा करतं. मॅशनरी पॉइंट्स अँड प्लास्टिक कोट्स ट्रॅप द मॉइश्चर. म्हणजेच काय होतं की ह्याच्यामुळं पाणी शोषलं जातं भिंतीमध्ये, त्यामुळं नायट्रिक ऍसिड जे आयसोनायट्रेट पासून तयार होतं, जे डिझेल व्हेकल्स पासून इमिट होतं, हे काय करतात तर नायट्रिक ऍसिड तयार करतात आयसोनायट्रेट पासून, जे मॉइश्चर पकडून ठेवतात. लाईम वॉश यूज करावं. द ड्रेनेज अराउंड द बिल्डिंग शुड नॉट कॉज डॅम्प वॉल्स. म्हणजेच काय की समजा हे घर आहे, ही जमीन आहे, ही वॉल आहे, समजा इथं खाली कुठं ओलावा आला नाही भिंतीला, तर तो काय व्हायला लागतो, परकोलेट व्हायला लागतो असं भिंतीच्या आतमध्ये. आणि तो जसं जसं भिंतीच्या आतमध्ये परकोलेट व्हायला लागतो तसं तसं काय होतं की भिंतीचं प्लास्टर जे आहे ते खराब होऊन जातं. भिंतीचं प्लास्टर ह्या फेनॉमेनॉनमुळं खराब होऊन जातं. हे काय आहे, हा क्वेश्चन विचारतात की पॅच स्पिलिंग रिप्लेसमेंट मध्ये काय करायला लागतं. तर मग पॅच स्पिलिंग कशामुळे होतं, आता ह्याची आपण सगळी कारणं या ठिकाणी सांगितलेली आहेत. मग ह्याच्यावर काय उपाय आहे मग तसं तर प्लास्टरिंग करणे. काय करणे, प्लास्टरिंग करणे. आता हा जो चार्ट आहे हा खूप इझी आणि खूप सोपा आहे आणि महत्वाचा पण आहे. का तर ह्या चार्ट मध्ये जेवढ्या 4 गोष्टी आहेत तेवढ्या जर लिहून आला तरी पण तुम्हाला 2 मार्क तरी सहज पडतील, जर तुम्हाला क्वेश्चन आन्सर करता येत नसेल तरी. पहिलं काय आहे, चेक अँड रिमूव्ह ओनली डी बाउंडेड और पुअर क्वालिटी प्लास्टर. म्हणजेच काय, डी बाउंडेड प्लास्टर म्हणजे काय तर लूज फॉर्म मध्ये जे प्लास्टर आहे, जे प्लास्टर ऑलरेडी लूज झालेलं आहे तेच फक्त प्लास्टर काढायचं चेक करून. रेक आउट द जॉईंट्स. आता जॉईंट्स रेक करणे म्हणजे काय तर मागे सांगितलं तसं इथे एक फक्त रिप्रेझेंटेटिव्ह आकृती दाखवतो किंवा परतच्या लेक्चर मध्ये पण येईल आपल्या. तर हे जे 2 विटांच्या मध्ये जॉईंट्स असतात ना, 2 विटा 2 दगड, ह्याच्यामध्ये जे जॉईंट्स असतात हे असे, तर हे जॉईंट्स काय करायचे, ह्याच्यातलं एक्सेस कॉन्क्रीट काढून टाकायचं, जितकं रिक्वायर्ड आहे तितकंच कॉन्क्रीट ठेवायचं. बाकीचं रेकिंग टूलनी किंवा साध्याशा सळीने काय करून टाकायचं, सळीच्या तुकड्याने ते रेकआउट करून टाकायचं. किंवा थापी असते आपली, थापी बारीक असते, पट्टी असते, त्याने काय करायचं ते रेकआउट करून टाकायचे, म्हणजे लाईन मारायची त्याच्यामध्ये, जेणेकरून जे एक्सेस त्याच्यामध्ये सिमेंट आहे किंवा सँड राहते ती पडून जाऊ दे. चेक जॉईंट स्ट्रेंथ. जॉईंटची चेक काय स्ट्रेंथ काय आपण अशीच नाही चेक करू शकत, पण इथं असंच म्हणणं आहे की हाताने तुम्ही चेक करू शकता की जॉईंट प्रॉपर आहेत किंवा लूज आहेत. देन यूज कटर्स फॉर कटिंग पार्ट ब्रिक वर्क. म्हणजेच काय आहे की जर ब्रिकचं काही पार्ट कट करायचं तर ब्रिक तर कटरने कट करावा होतो, म्हणजे स्मूथ कटिंग होतात असे पार्ट्स मध्ये. जर तुम्ही हातोड्याने वगैरे करायला गेलं तर काय होईल, तुम्ही इथं हातोडा माराल आणि ही अशी क्रॅक जाईल विटेला, बरोबर आहे ना, हे अशी प्लास्टरला क्रॅक जाईल. त्यामुळं व्यवस्थित प्रॉपर कटरनी कट करावा आणि वेट ब्रिक वर्क. वेट म्हणजे काय तर ब्रिक वर्क आधी ओलं करून घ्यावं हे सगळं करताना. ब्रिक वर्क ओलं करून घ्यावं. काय करू नये तर गुड प्लास्टर कधीच काढू नये. जे प्लास्टर ऑलरेडी बसलेलं आहे, जे प्लास्टर चांगल्या कंडिशन मध्ये आहे, त्याला कोणत्याही पद्धतीचा हार्म करू नये. नेक्स्ट काय आहे, यूज हेवी हॅमर्स. म्हणजे मला सांगितलं की समजा तर 2 विटा काढू आपण, अशा 2 आहेत, म्हणजे उदाहरण म्हणून ही भिंतच आहे समजा, ह्या भिंतीच्या भिंती काढू अशी, आणि इथे या 2 इथं काहीतरी झालंय, मी त्या हॅमरला दणका दिला तर काय होईल तर ह्या असे प्लास्टरला क्रॅक जाते, एक्सेस प्लास्टर खराब होऊन जाईल. त्यामुळे जास्त हेवी हॅमर वापरायचं नाही. जितका लाईट हॅमरने जेवढं फक्त
वरचं काढता येईल तेवढं लूज मटेरियल काढावं. डॅमेज ब्रिकवर फोडायचं नाही का, तर एकदा जर ब्रिकला पण आतमध्ये जर तडा गेला तर काय होईल की त्या ब्रिक मधून सगळं काही वॉटर पर्क्युलेट व्हायला सुरुवात होईल किंवा त्याचे पोअर्स होतात ते चालू बंद व्हायला लागतात, जेणेकरून आतमध्ये हीट ऑफ हायड्रेशन तयार व्हावं लागतं, जिथून परत क्रॅक तयार होऊन पाणी आत येतं. आणि इन्क्रीज द थिकनेस, म्हणजेच काय, थिकनेस ही कायम कमी ठेवायची. किती? 12 mm, 12 ते 18 mm इतकं ठेवायचं. तुम्ही म्हणाल की पुस्तकात आहे, पुस्तकात काय दिलेलं असतं, हे 12 mm आणि दुसरं 12 mm असे दोन कोड देतात. तर 24 mm म्हणतो आपण किंवा 25 mm धरतो आपण हे सगळं. म्हणजे साधारण 1 इंच इतकं प्लास्टर असावं, मॅक्स टू मॅक्स. 25 mm इतकाच थिकनेस असावा, यापेक्षा जास्त थिकनेस कधीही असू नये. लक्षात येते? तर ही झाली पहिली पॅच स्पिलिंग मेथडची आपली रिव्हिजन. आता नेक्स्ट ह्याच्यात बघूया आपण ऍडव्हान्स टेक्निक काय काय यूज केल्या गेल्यात. रिपेअर मेथड फॉर मायनर अँड मीडियम क्रॅक. आता मायनर आणि मीडियम क्रॅक्स म्हणजे काय? मायनर म्हणजे काय तर लहान, मायनर म्हणजे लहान, आणि मीडियम म्हणजे मध्यम. माहिती आहे आपलं, बरोबर आहे. मीडियम म्हणजे मध्यम, मध्यम. तर छोट्या आणि मध्यम क्रॅक्स कशा करायच्या ह्याचा आता दिलं आहे. आता पहिलंच काय बघितलं आपण की समजा ही भिंत आहे आणि ह्याचं आहे काय, प्लास्टर आहे, पूर्ण भिंतीला पूर्ण प्लास्टर असतं आणि ह्या प्लास्टरला इथं स्पिल झालं, इथं स्पिल झालं, इथं स्पिल झालं, तर हे कसं काढायचं? म्हणजेच काय, इथं काय फक्त ही क्रॅक, आता ह्याला आपण बघतो इथं स्पिलिंग असेल तर क्रॅक हे असतातच. ह्याचा अर्थ म्हणून काय आपण सगळी भिंत पाडतो का? नाही. भिंतीला इजा झाली का? नाही. जिथं हे स्पिल आहेत त्या त्या ठिकाणी ते क्रॅक्स आलेले आहेत. तेव्हा आपण काय करतो, डायरेक्ट स्पिल काढतो आणि तिथंच ते भरून टाकतो. उलट पक्षी जिथं आपल्याला प्लास्टर नाही बदलायचं पण सगळं ॲज इट इज ठेवायचे, तर आपण काय करतो, तर या मेथड काही आहेत. पहिले शॉर्ट कटिंग, दुसरे आहे इपॉक्सी बॉन्डेड मोर्टार, ग्रुविंग अँड सीलिंग, स्टिचिंग आणि ग्राउटिंग. तर ह्यामध्ये महत्वाच्या आहेत इपॉक्सी बॉन्डेड मोर्टार, ग्रुविंग, सीलिंग, स्टिचिंग आणि ग्राउटिंग. शॉर्ट कटिंग पण मी एक्सप्लेन करेन, पण ह्या 2 लेक्चरमध्ये होतील. ह्या लेक्चरमध्ये एखाद दुसरी मेथड होईल आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये बाकी राहिलेल्या मेथड होतील. यामध्येच हा चॅप्टर संपते. कारण या चॅप्टरमध्ये सगळ्यात महत्वाचं हेच फेनॉमेनन आहेत. सतत तुम्हाला क्रॅक्स कशा, त्याची कारणं काय, मग त्याच्यावर काय रेमेडीज, हेच विचारत राहतात. पण रिपेअरचे मेथड विचारतात, ह्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन मागितलं जातं. हे एक्सप्लेनेशन 4 मार्क्सचे असतात. हे आहे ते 4 मार्क्सला येतात. जर पहिला विचारलं तर जवळपास 6 मार्क्स हे ह्या इतक्या चॅप्टरवर येतात. 6 मार्क्स ह्या चॅप्टर, ह्या एवढ्या टॉपिकवर बेसिक आहे. त्या टॉपिकमध्ये पण ह्या ह्याच्यात 6 ते 8 मार्क्स तुम्ही प्रिपरेशन जर करायची असेल पासिंगसाठी, तर तुम्ही ह्याच एवढ्या पोर्शनचा विचार करा. असे आपण सिलेबस आणि क्वेश्चन्स बद्दलची पण तुम्हाला माहिती देत राहतो. आज ज्यावेळेला कधी कधी हा विषय नवीन आणि बऱ्याच जणांना पासिंगचा खूप आवड वाटतो, पण घाबरून जाण्यासारखं यामध्ये काही नाही. खूपशा गोष्टी परत 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 त्याच आहेत. कशा हे मी सांगतो. आता पहिले आहे इपॉक्सी इंजेक्शन किंवा मायक्रो ग्राउटिंग. आता इपॉक्सी इंजेक्शन, मायक्रो ग्राउटिंग काय, पुढच्या 2 फोटोंमध्ये तुम्हाला लक्षात येईल. पहिला फोटो आहे, त्यामध्ये ही काय दिसते, ही नळी दिसते बा, बासरी सारखी नळी दिसते का? काय आहे या नळीमध्ये, तर ह्या नळीमध्ये फक्त इतकेच बघा, अशा मध्ये मध्ये पोर्स. झूम करून बघू आपण, क्लिअर करून आपला बोर्ड. तर हे बघा, ही बासरी असल्यासारखं दिसतंय का आपल्याला इथं? हे होल्स आहे त्याच्यामध्ये. आणि ही जी पाईप आहे, ही बासरी जी आहे ती आपण काय केली आहे, इथं या जमिनीच्या आतमध्ये इंजेक्ट केली आहे किंवा ड्रिल केलेली आहे. आता ही जी ड्रिल केलेली आहे ही कशासाठी हे आपण पाहायचं आहे. ह्याला काय म्हणतात, तर ह्याला निप्पल असं म्हणतात. काय म्हणतात ह्याला? निप्पल अशी संज्ञा आहे. दिस इज कॉल्ड निप्पल.
NIPPLE निप्पल, हे काय आहे निप्पल आहे. आणि दुसरी तुम्हाला हे दाखवेन, हा बघा इथे इंजेक्शन दिसतंय, स्पष्टपणे झूम करून दाखवा. इथं काय दिसतं, इंजेक्शन दिसतंय. त्यामुळे इपॉक्सी इंजेक्शन किंवा मायक्रोग्राउटिंग असे आपण ह्याला दोन्ही नावं दिलेली आहेत. परीक्षेत क्वेश्चन विचारताना तुम्हाला काय विचारतील, इपॉक्सी इंजेक्शन काय असतं किंवा मायक्रोग्राउटिंग काय असतं. दोनपैकी एक प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. तर मायक्रोग्राउटिंग काय हे पण तुम्हाला माहित आहे, छोट्या वस्तूंची ग्राउटिंग म्हणजे मायक्रोग्राउटिंग. ग्राउटिंग पण मेजर काय असतं हे आपण पुढे एक्सप्लेन करू. सध्या मायक्रोग्राउटिंग काय हे बघू. Epoxy injection method is the most successful method for bonding of crack section width narrow as 0.05 mm to maximum 0.75 mm. म्हणजेच काय तर 0.5 ते 0.75 mm इतक्या विड्थच्या क्रॅक भरण्यासाठी ही मेथड खूप युजफुल आहे. आता मेथड एक्सप्लेन केली आहे. पहिला, आता एक कायम लक्षात ठेवायचं, सरफेस ऑफ द मेंबर नियर क्रॅक इज थ्रुली क्लीन्ड. सगळ्या ह्याच्यात काय सरफेस प्रिपरेशन. सरफेस प्रिपरेशन मध्ये काय असतं तर ती जी काही क्रॅक आहे ती क्लीन करणे, जो सरफेसवर काम करायचं तो क्लीन करणे. त्यामुळं हा सगळ्यात कॉमन पॉइंट आहे, हा सगळ्यामध्ये कॉमन पॉइंट आहे. द सरफेस ऑफ द मेंबर नियर क्रॅक इज थ्रुली क्लीन्ड. आजपर्यंत तो क्लीन करा. लूज मटेरियल्स आर रिमूव्ड बाय एअर कॉम्प्रेसर और बाय युजिंग सॉल्व्हेंट्स. हे पण आपण शिकलेलं आहे. आता का एअर कॉम्प्रेसर, का तर एअर कॉम्प्रेसरनी प्रेशरनी हवा मारावी लागते. आणि प्रेशर म्हणजे आपण गाडी धुतो ना आपली व्यवस्थित, गाडी धुताना त्याला बघा एअर कॉम्प्रेसरचं प्रेशर असतं. त्यामुळे काय एअर कॉम्प्रेसर किंवा सॉल्व्हंट धुवायचं काही सॉल्व्हंट असतं, जसं आपलं डेटॉल किंवा पॅरासिल असं असतं. तसं काय असतं, क्लिनिंग एजंट असतं, त्यांनी धुवून घ्यायचे. देन क्रॅक्स आर अलाउड फॉर ड्रायिंग. अगदी हे बघा सगळं सोपं. पहिलं काय केलं, क्लीन केलं, खरडून घेतलं वायर ब्रशने, काय असेल क्लीन केलं. दुसरं काय एअर कॉम्प्रेसरनी किंवा सॉल्व्हंट्सनी धुतलं ते. देन ती क्रॅक काय करायला लावली, ड्राय केली आपण. प्लास्टिक इंजेक्शन पोर्ट्स आर प्लेस्ड. आता प्लास्टिक इंजेक्शन पोर्ट काय आहेत तर हे बघा, हे पोर्ट इंजेक्शन, ह्याला निप्पल जे म्हणतो आपण, ह्यालाच आपण इथं काय म्हणलं आहे तर प्लास्टिक इंजेक्शन पोर्ट आर प्लेस्ड स्टोअर अलाउड फॉर एअर ड्रायिंग and interval equal to the thickness of the structural member. The crack is cut. आता इथे बघा काय करायचं तर ही क्रॅक, आता इथे परत झूम करून बघू आपण. क्रॅक कशी असते, खूप बारीक असते. क्रॅक काय बारीक असते, काय ढाबाली खूप मोठी क्रॅक नसते. इथे बघायचं तर बघा ही क्रॅकच आहे, मस्त इथे दिसते इथं. तर पहिला तर काय करायचं की ती जी क्रॅक आहे ती व्यवस्थित अशी व्ही शेप मध्ये डेव्हलप करून घ्यायची. व्ही शेप ही आतमध्ये काय आहे ती काय दाखवायचा प्रयत्न आहे तर ती क्रॅक आहे आपली. दिस इज क्रॅक. क्रॅक अशी असते अनइव्हन, बरोबर आहे का. छोटीशी डायग्राम काढायचं काढू शकता आपण. दिस इज क्रॅक. आणि जेव्हा आपण काय करायचं असतं तर ह्याच्यामध्ये निप्पल प्लेस करायचं असतं. निप्पल किंवा हे काय प्लास्टिक इंजेक्शन पोर्ट, हे काय करायचं असतं ह्याच्यामध्ये ठेवायचे असतात. काय करून हे सगळं क्लीन करून. आणि मग आता ह्या बाणाचा म्हणजे हे एक इंजेक्शन आहे असं आपण समजू. ह्याने ती काय करायची, आधी व्ही शेप मध्ये क्रॅक ओपन करून घ्यायची. व्ही शेप मध्ये क्रॅक ओपन करून घ्यायची. ही ब्लॅक काय आहे, क्रॅक आहे, आणि त्यामध्ये इपॉक्सी इंजेक्शन करायचं. परत एकदा बघा काय झालं. इन शॉर्ट की ही क्रॅक आहे, ही क्रॅक आहे, ह्याला सी म्हणू आपण. ही आपण काय केली, पहिला व्ही शेप मध्ये ग्रूव केली, मोठी करून घेतली. त्यानंतर इंजेक्शन लावलं त्याला. हे इंजेक्शन आहे, आय लिहिलेलं आहे. इंजेक्शन किंवा सिरिंज म्हणू आपण त्याला, सिरिंज म्हणतो आपण. आणि त्याच्यातून काय केलं जातं, हे लिक्विड किंवा इपॉक्सी त्याच्या आतमध्ये पोवर केली जाते. आणि हे झाल्यावर काय केलं जातं की इपॉक्सी सीलनी ते साईडनी पॅक करून घेतले जातात. ही काय
ची सोपी मेथड आहे. पुन्हा एकदा बघा इथे दाखवलेली ही क्रॅक आहे आणि या क्रॅक मध्ये काय केलं, इंजेक्शन पोर्ट जे आहेत ते असे बसवलेले आहेत. दिसत आहेत का हे सगळे लाईननी? का? कारण की ही क्रॅक जी काय आहे ती आपल्याला भरायची आहे. The surface is sealed by brushing the epoxy over the surface for cracks so that the epoxy is not leaked out. म्हणजेच काय की ती इपॉक्सी त्याच्यातून बाहेर येऊ नये ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे कमी कमी इंजेक्ट केलं पाहिजे, स्लो 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 ती इंजेक्ट केली पाहिजे. When epoxy seal has hardened, the low viscosity epoxy resin is injected into one port at a time, spanning from the port at lowest level and moving upward. म्हणजेच काय की समजा जर ही भिंत आहे, ही त्याला पडलेली क्रॅक आहे, तर सुरुवात आणि हे असे त्याला निप्पल लावून घेतले आपण, प्लास्टिक पोर्ट इंजेक्ट केले असे मोठे मोठे दाखवते. तर सुरुवातीला लोअर पोर्ट्स भरायचे आणि मग हायर पोर्ट्स कडे जायचे, फ्रॉम बॉटम टू टॉप अशा आपण ते काय करायच्या, ग्रूव्ज भरत जायच्या कधीपर्यंत, त्या वळवळपर्यंत. देन करंट इंजेक्शन पोर्ट इज क्लोज्ड and epoxy injection is connected from adjacent port. The process is carried out till all ports and cracks are filled one by one with the grout. म्हणजेच काय, ग्राउट किंवा इपॉक्सी मटेरियल किंवा इपॉक्सी प्लस सिमेंट अशा पद्धतीची स्लरी आपण त्याच्यामध्ये भरतोय. हे काय केलं पाहिजे, वन बाय वन इंजेक्ट करून घ्यायचे. The nipples are removed and the holes are plugged. म्हणजेच काय, ते परत बंद करून घ्यायचे. फायनली द सिलिंग मटेरियल इज रिमूव्ड अँड द सर्फेस इज फिनिश्ड. म्हणजेच काय की नंतर पॉलिश पेपरने बाहेरचा जो काही हे आहे तो घासून घ्यायचा आणि त्यातून ते संपवायचं. दिस मेथड कॅन बी युज्ड फॉर ऑल टाइप ऑफ स्ट्रक्चरल मेंबर्स सच एज बीम, कॉलम, वॉल्स अँड स्लॅब. आता हे वाक्य स्पेशली लक्षात घ्यायचं. का हे वाक्य लक्षात घ्यायचं स्पेशली? दिस मेथड कॅन बी युज्ड फॉर ऑल टाइप. म्हणजे आता तुम्हाला कधी कधी विचारतील की अशी कुठली रिपेअर मेथड आहे जी सगळ्या टाइप ऑफ स्ट्रक्चरल मेंबर्सला चालते. सगळ्या टाइप ऑफ स्ट्रक्चरल मेंबरला कुठली मेथड चालते? तिथं बीम, कॉलम, वॉल, स्लॅब कुठली? तर इपॉक्सी इंजेक्शन मेथड ही किंवा मायक्रो ग्राउटिंग ही जी काय आहे ही प्रोसेस, ही रिपेअर मेथड सगळ्याच ठिकाणी चालते. तर पुढचं आपण लेक्चर 4 बघणारच आहोत, पण त्याआधी पुन्हा एकदा आपण रिव्हिजन करतोय ह्या पार्टची. पुन्हा एकदा मागे जाऊ. पहिला होता रिपेअर मेथड पॅच स्पिलिंग. पॅच स्पिलिंग म्हणजे इथं काय करायचं होतं आपण, तर जो पॅच खराब झालेला आहे तो पॅच काय करायचा होता, बदलायचा होता. म्हणजे कशामुळे आधी तयार होतात क्रॅक, तर मॉइश्चरमुळे तयार होतात. म्हणजे मॉइश्चर कुठून येतं, तर फ्रीजिंग अँड डिफ्रोस्टेशन सांगितलं मी. काय होतं, बर्फ झाला तर व्हॉल्यूम जास्त होतं आणि पाणी झालं की व्हॉल्यूम कमी होतं. सारख्याच्या कमी जास्तीच्या प्रयत्नामुळे काय व्हायला लागतं, तर ती क्रॅक कमी जास्त होऊन मोठी होते खूप. आणि ती क्रॅक मोठी झाल्यामुळे तिथं काय होतं, तिथलं जे काही हे आहे ते निघून पडायला चालू होतं प्लास्टिक, कारण की डिटॅच होतं ते. इन शॉर्ट काय होतं, तर विटेपासून किंवा मॅशनरी पासून हे डिटॅच होतं. वॉटर काय प्रोकल्ड फ्रॉम ब्रिक अबव रोल सेटल मोर्टर. म्हणजेच काय, तर मोर्टरहून हे होतं. आता यामध्ये सायंटिफिक कारण सांगितलं झालं, अल्गी, फंगी, व्हेजिटेशन झालं, काय झालं, तर ह्याच्यातून पाणी आतमध्ये जातच. पण सगळ्यात महत्वाचं काय सांगितलं की शहरातल्या आयसोनायट्राइट जे कशापासून तयार होतात, डिझेल व्हेकल्स. ह्या डिझेल व्हेकल्स मधून जे आयसोनायट्रेट तयार होतात त्याच्यातून नायट्रिक ऍसिड हवेमध्ये जनरेट होतं. आणि हे नायट्रिक ऍसिड झाल्यामुळे काय होतं, तर हे जे काही सिलंट आहेत ते मॉइश्चर पकडायला चालू करतात, हवेतलं मॉइश्चर पकडायला चालू करतात. त्यामुळे काय, हे लाईम वॉश केले पाहिजे जे आपले हे पास्ट असते. आणि देन आहे द ड्रेनेज अराउंड द बिल्डिंग शुड नॉट कॉज डॅम्प वॉल्स. म्हणजेच काय की पाणी वगैरे असं काही साठवून नाही राहिलं पाहिजे. आता रिपेअर मेथड पॅच फिलिंग रिप्लेसमेंट ही काय, तर ह्याच्यामध्ये डूज अँड डोंट्स काय आहेत, तर गुड क्वालिटी प्लास्टर काढायचं नाही, फक्त पुअर क्वालिटी प्लास्टर काढायचं. रेक आउट द जॉईंट्स, म्हणजे जॉईंट्स मध्ये जे जास्त सिमेंट कॉन्क्रीट आहेत निघून काढून टाकायचं. मोर्टार जॉईंटची स्ट्रेंथ चेक करायची हाताने खरडून वगैरे, की लूज आहे का, लूज असेल तर ते बदलायचे, नसेल तर नाही. यूज कटर्स, वरचं जर काही कट करायचं असेल. आणि या सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर ब्रिक्स ज्या आहेत त्या ओल्या करून घ्यायच्या आहेत, वेट ब्रिक्स. नेक्स्ट आहे रिमूव्हल ऑफ गुड प्लास्टर. डोर्स मध्ये रिमूव्ह गुड प्लास्टर काढायचं नाही.
सेकंड, यूज ऑफ हेवी हॅमर्स, मोठे जड हॅमर्स वापरायचे नाही. ब्रिक वर्क डॅमेज करायचं नाही, कारण ब्रिक डॅमेज झालं की त्या डॅम्प होतात. आणि इन्क्रीज द थिकनेस, काय सांगितली, 12 mm आयडियल थिकनेस आहे, 12 ते 18, मॅक्झिमम 25 mm अलाउड आहे. ह्याच्यावरती कुठल्याही पद्धतीनं प्लास्टरची थिकनेस वाढवायची नाही. नेक्स्ट वन, रिपेअर मेथड. आता हा सांगितला, हा 6 ते 8 मार्क्सला ह्या रिपेअर मेथड्सवरच क्वेश्चन येणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा नीट अभ्यास करायचा आहे. पहिलं काय आता पॅच फिलिंग मध्ये काय तर पॅच बदलायचे आहेत क्रॅक सकटच, पण जिथे ते क्रॅक काढता येत नाही तिथं आपल्याला काय करायचं तर इपॉक्सी इंजेक्शन मेथड. तर जनरली इंजेक्शन दिल्यासारखीच ही मेथड आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय करायचं, सरफेस क्लीन करायचा. सरफेस क्लीन करून झाला की त्याच्यामध्ये असे निपल्स लावायचे किंवा प्लास्टिक पोर्ट्स लावायचे, ड्रिल करायचे ते त्याच्यामध्ये बसले वाळले की मग त्याच्यामधून इपॉक्सी इंजेक्ट करायचं, इपॉक्सी मोर्टार. आणि जेव्हा ते वाळतील तेव्हा काय करायचं, फिनिश आउट करून हे कट करून टाकायचे, वर कट करायचे आणि ते भरून टाकायचे. चला फ्रेंड्स, आज आपलं हे लेक्चर नंबर 3 इथे आपण संपवतोय. ह्यामधली जी ही इपॉक्सी इंजेक्शन मेथड आणि पॅच फिलिंग मेथड, या दोन्ही मेथड तुम्हाला 4 ते 6 मार्क मिळवून देऊ शकतात. त्यामुळे खूप महत्त्वाचं आहे. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर व्हिडिओ. Until then, thank you. Stay tuned.